उडान योजना अंतर्गत शेतकऱ्यांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। सतीश पाटील, दिव्या महाराष्ट्र उपसंपादक, लक्ष्मी सीड्स। जेतकी उडान दोबारा योजनाने अंतर्गत खानदेशातील 53 शेतकऱ्यांचा हैदराबाद येथे विमानाने रामोजी फिल्म सिटी लक्ष्मी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांच्या वतीने बियाणे कोणत्या तापमानात किती दिवस कसे ठेवावे हे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले। वर्षाला 2000 कोटीचा वोर्टन करणारी लक्ष्मी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अत्याधुनिक कोल्ड मशीनद्वारे मजूर कामाला असून दरवर्षी मका बियाण्याच्या सुधारित नवनवीन बियाणे तयार करण्याचा मानस कंपनी करत आहे। याबाबत दिव्या महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक सतीश पाटील यांनी हैदराबाद येथे घेतलेली लाईव्ह मुलाखत ऐकूया। यावेळी पाचोरा येथील एरिया मॅनेजर ईश्वर निकम, जळगाव येथील एरिया मॅनेजर रणजित पाटील, शिरपूर एरिया मॅनेजर अनिल काळे यांचे मार्गदर्शन लाभले। सतीश पाटील, दिव्या महाराष्ट्र न्यूज उपसंपादक, हैदराबाद। सर, आज आपण जे लक्ष्मी सीडला भेट दिली आहे, या ठिकाणी बियाण्याच्या नवीन एक टेक्नॉलॉजी पद्धतीने बियाणं तयार करणं चालू आहे। काय सांगणार याविषयी? नमस्कार, आपण आज लक्ष्मी सीडच्या प्लांटवर व्हिजिट केलेली आहे। शेतकऱ्यांना महत्त्व दाखवणं आहे की आपण जे बियाणं काढून शेतकऱ्यांना घेतो, त्यानंतर ते कसं टेस्टिंग केलं जातं। शेतकऱ्यांना घेताना आपण यात काय चेक करतो? आता हे बघा, याच्याकडनं शेतकऱ्याकडनं आलेलं इथं कोड दिलाय, लॉट नंबर आणि कोड असतो हा। याच्यावरती ठरवलं असतं की कोणत्या शेतकऱ्याकडे किती बियाणं आलंय। आता समजा हे एक पॅकिंग जर म्हटलं, हे कमी कमी 10 लोकांचं बियाणं असेल, तर हे बियाणं इथं येऊन आता चेकिंगला जाईल। याच्यामध्ये जर्मिनेशन किती पर्सेंटेज होणार ते सगळं चेक करून मग ते बियाणं खरेदी केलं जाईल। पुढचे लॉट कसे सर? त्यानंतर बियाणं तयार झाल्यानंतर जे मार्केटला आपण देणार आहोत ते बियाणं औषध लावून तयार झाल्यानंतर ते कोणत्या लॉटचं आहे, किती लोकांचं, कोणती व्हरायटी आहे ते सगळं घेऊन आता आपण पाहता लक्ष्मी सिक्काचं बियाणं रेडी झालेलं आहे मार्केटला जाण्यासाठी। पण हे मार्केटला जाण्या अगोदर याची एक टेस्टिंग होणार, त्याला GOT होतात, तर जर्मिनेशन टेस्टिंग म्हणतात। ती आतमध्ये केली जाते। आतमध्ये 10 प्रकारची टेस्टिंग केली जाते। त्याच्यामध्ये प्रत्येक एका पेपरमध्ये बटर पेपरमध्ये 100 बियाणे टाकले जातात आणि ते प्रत्येक याचे 10 घेतले जातात। सर, शेतकरीला एक बोळा म्हणून ओळखलं जातं, त्याचं कंडिशन अशी आहे की आज त्याचं उगवण शक्ती व्यवस्थित होत नाही। आज आता इथं बघितलं आम्ही सर्व शेतकरी नवीन आलेलं आहे, पण बियाण्याची जतन कशी करावी घरात ठेवल्यानंतर जेणेकरून त्याचं उत्पादन वाढेल, या संदर्भात काय सांगणार आहे? मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छिते की आपण काय करतो, शेतकरी बियाणं घरी आणल्यानंतर समजा आपण खरीपमध्ये बियाणं घेतलं आणि ते जर आपल्याकडे शिल्लक राहिलं म्हणजे आपण समजा 5 पॅकेट आणले आणि 1 पॅकेट किंवा 2 पॅकेट शिल्लक राहिले, मग आपण काय करतो, परत न करता आपण रब्बीमध्ये लावण्याचा प्रयत्न करतो। मग त्या ठिकाणी तुम्ही ठीक आहे लावा, आपण तो नाही म्हणत, पण मग त्यासाठी काय केलं पाहिजे, त्याची काळजी कशी घेतली पाहिजे? महत्वाचं, त्याला थंड जागी ठेवलं पाहिजे, जेणेकरून त्याचं जे गरमीमध्ये ठेवलं ते जर्मिनेशन होण्याची ताकद आहे ती खतम होते, म्हणजे जे उगवण क्षमता आहे त्याची संपून जाते गरमीमध्ये ठेवल्यावर। एकूण परिस्थिती म्हणजे उगवण कमी न झाल्याने शेतकऱ्याचं उत्पादन घटतं। दुसरं, रासायनिक खतासोबत ठेवू नये। रासायनिक खतासोबत जर ठेवलं त्याची उगवण क्षमता कमी होते। हा पॅकचं पॅक पाहिजे, म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित थंड जागी ठेवलं तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही। एकूण परिस्थिती काळजी घेतली पाहिजे, त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं। एकूण परिस्थिती म्हणजे एक मानवी चुकांमुळे शेतकऱ्याचं उत्पन्न घटते, यासाठी शेतकऱ्यांनी जागृत राहणं जरुरी आहे। हो, आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी व्हिजिट केली आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवलं की आपण बियाणं कशा पद्धतीने कसं ठेवतो आणि पॅकिंग कशी ठेवतो, कोल्ड स्टोरेजमध्ये कसं काय करतो, आपण ते पाहिलंय। एकूण परिस्थिती सर म्हणजे आपण पैसे कसे ठेवतो, तसं जर बियाणं व्यवस्थित ठेवलं तर निश्चित उत्पादन वाढेल आणि उत्पादन चांगलं येईल। आपण जशी घरी लक्ष्मी समावून ठेवतो, आता आपल्या कंपनीचं नावच लक्ष्मी सीड, तुम्ही बघितलं किती टेस्टिंग घेतात, बियाणं मार्केटला देण्या अगोदर इतकी टेस्टिंग घेतो, त्यावेळेसच शेतकऱ्याला उत्पन्न चांगलं येईल, म्हणूनच आपल्या कंपनीचा जो ब्रँड नेम आहे लक्ष्मी सीड। इतर कंपन्यांपेक्षा आमच्या कंपनीमध्ये काय फरक आहे आता साहेबांनी सांगितलेलं आहे। इथं नागपूर जे आहे स्वतः आमची R&D खूप मोठी आहे, आमच्या R&Dचे 5-7 प्लॉट आहे। त्याच्यानंतर स्वतः डॉक्टर साहेब म्हणजे स्वतः ब्रीडर आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही बियाणं तयार करतो आणि उत्कृष्ट बियाणं शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, हेच आमच्या कंपनीचं ध्येय, आमचं ध्येय आहे। आणि आजही आम्ही सगळ्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमचे 3 जिल्हे आहे, जळगाव, धुळे, नंदुरबार, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त टॉपवर लक्ष्मी सीडचा बिझनेस पण आहे। आणि